नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। मी पुण्याचा विकास आराखडा मंजूर करायला 6 वर्षे लावली नसती, तसेच माझ्या सततच्या आग्रहामुळेच आराखडा मंजूर होऊ शकला, अशा शब्दात अजित पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर नाव न घेता केली टीका। आधुनिक तंत्रज्ञान चुकीच्या मार्गाने गेले तर ते माणुसकी संपवून टाकेल, कविवर्य ग्रेस यांचं मत। मी पुण्याचा विकास आराखडा मंजूर करायला 6 वर्षे लावली नसती, तसेच माझ्या सततच्या आग्रहामुळेच आराखडा मंजूर होऊ शकला, अशा शब्दात अजित पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर नाव न घेता टीका केली। त्याचप्रमाणे कलमाडींचे नाव न घेता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे पुण्यात स्वागत झाले तर काँग्रेसचे काहीच राहणार नाही, म्हणून त्यांना न येण्याचा सल्ला काँग्रेसनेच दिला असल्याची टिप्पणी करत पवार यांनी कलमाडींवरही हल्ला केला। पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर प्रचाराचा प्रारंभ पवार यांच्या हस्ते करण्यात आला। या निमित्ताने आयोजित जाहीर सभेत पवार यांनी मुख्यमंत्री आणि कलमाडी या दोघांना लक्ष्य करत काँग्रेसवर हल्लाबोल केला, तसेच राष्ट्रवादीला निर्विवाद बहुमत देण्याचे आवाहनही पुणेकरांना केले। सोमवारी उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले। खासदार सुप्रिया सुळे, प्रदेश उपाध्यक्ष वसंत वाणी, शहराध्यक्ष वंदना चव्हाण, आमदार अनिल भोसले, बापू पठारे, प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, सभागृह नेता सुभाष जगताप आदी यावेळी उपस्थित होते। कलमाडी यांचे नाव न घेता पुणेकरांचे नाव पूर्णतः बदनाम करणारे असा कलमाडी यांचा उल्लेख पवार यांनी केला। पवार म्हणाले, राष्ट्रकुल भ्रष्टाचार प्रकरणी तिहारमधून सुटणाऱ्यांचे स्वागत काँग्रेस भवनमध्ये फटाके फोडून केले जाते, ही पुण्याची संस्कृती आहे का? मी विकास कामांबाबतचा कोणताही निर्णय झटपट घेत असतो। माझ्याकडे आलेल्या फाईल 2 ते 3 दिवसात मार्गी लावतो। सध्याच्या BRT बाबत बसचा दरवाजा ठरवण्यातच 5 वर्षे गेली। मागील निवडणुकीत राष्ट्रवादीला पूर्ण बहुमत असते तर इतका वेळ लागला नसता। शहर झोपडपट्टी मुक्त करण्याबरोबरच शहराला जोडणाऱ्या रस्त्यांचे 6-8 पदरीकरण केले जाईल, तसेच नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कचऱ्याचा प्रश्न सोडवला जाईल। शहरात पारदर्शी पद्धतीनेच कारभार केला जाईल। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर पुण्याचा विकास केला जाईल। पाणी, वीज, भूमिगत मेट्रो हे प्रकल्पही मार्गी लागतील, अशी आश्वासने देतानाच पवार यांनी शिवसेना, भारतीय जनता पक्ष, मनसे यांच्या कार्यपद्धतीवर तिरकस टीका केली। मनसे हा एक खांबी तंबू आहे। शहर काँग्रेसचा नेता कोण? भाजपच्या राष्ट्रीय नेत्याला शहराध्यक्ष व्यासपीठावर बसलेला आवडत नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी इतर पक्षांना राजकीय टोमणे मारले। आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आज देशामध्ये एक चांगल्या प्रकारचं डेव्हलप होत असणारं शहर म्हणून देशाचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगांनी तिथल्या महापौरांना पहिलं पारितोषिक दिलं, हे देखील आम्ही त्या ठिकाणी करून दाखवलं। म्हणजे आम्ही आमच्या हातामध्ये असणारी महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने चांगली करून दाखवली, तालुका चांगला करून दाखवला, गाव चांगलं करून दाखवलं। जे इतर पक्षाचे नेते येणारे त्यांच्याही हातामध्ये महानगरपालिका आहे, त्यांनी सांगावं कुठली महानगरपालिका त्यांनी पिंपरी चिंचवडच्या तोडीस तोड करून दाखवली। त्यांनी सांगावं की त्यांची स्वतःच्या नगरपालिका पण त्यांच्या हातामध्ये आहे का, याचं पण आत्मपरीक्षण त्यांनी त्या ठिकाणी करावं। काहींच्या हातामध्ये मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या हातात आहे। काय मुंबईची अवस्था आहे, कशा पद्धतीनं त्याचं भ्रष्टाचारानं सगळं माखलेलं आहे, ठाण्यामध्ये काय चाललेलं आहे। नागपूरची महानगरपालिका भाजपच्या हातामध्ये, काय नागपूरची अवस्था आहे। मनसे त्या ठिकाणी कल्याण डोंबिवलीमध्ये बाहेरनं शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे आणि तिथं कल्याण डोंबिवलीमध्ये निव्वळ रस्ते खड्डेमय त्या ठिकाणी झालेले। मला आठवतंय ज्यावेळेस आम्ही सगळ्यांनी एकत्रपणे, त्यावेळेस जयदेवराव गायकवाड, आमचे अनिलराव भोसले, आम्ही सगळ्यांनी एकत्रपणे या शहराला, कमलताई ढोले पाटील आमचे आमदार, आम्ही एकत्रपणे पुढे जाण्याचा निर्णय घेतला। त्यावेळेस पुण्यामध्ये गणेश विसर्जनाच्या निमित्तानं, गणेशोत्सवाच्या निमित्तानं, गणेश फेस्टिवलच्या निमित्तानं लोक ज्यावेळेस येत होती, प्रचंड पुण्याचे रस्ते खड्ड्यांनी त्या ठिकाणी खराब झालेले होते। हे काही ज्योतिषांनी सांगायची गरज नाही।
5 वर्षापूर्वीचे खड्डे कशा पद्धतीनं पडलेले होते हे पुणेकरांनी त्या ठिकाणी आठवावं. आमच्या हातामध्ये पूर्ण बहुमत, स्पष्ट बहुमत तुम्ही दिलं नाही, परंतु आम्ही रस्ते अतिशय चांगले करण्याचा, कॉन्क्रिटीकरण करण्याचा, डांबरीकरण करण्याचा प्रयत्न केला. आधुनिक तंत्रज्ञान चुकीच्या मार्गाने गेले तर ते माणुसकी संपवून टाकेल असे मत कविवर्य ग्रेस यांनी व्यक्त केले. युनिक फीचर्स आणि अनुभव मासिक यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या मराठी ई साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. MKCLचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी युनिक फीचर्सचे व्यवस्थापकीय संचालक आनंद अवधानी, लेखक संजय जोशी, डॉक्टर सुहास कुलकर्णी उपस्थित होते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व काही मिळवणे शक्य आहे, परंतु हेच तंत्रज्ञान चुकीच्या मार्गाने गेले तर माणुसकी संपवून टाकेल असे मत ग्रेस यांनी व्यक्त करून तंत्रज्ञानाच्या मर्यादेवर नेमके बोट ठेवले. दुर्बोधतेचा शिक्का माझ्यावर मारला जात असला तरी कविता ही माझी अखेरची मिळकत नसून अद्याप मलाच संपूर्ण ग्रेस समजला नाही अशी गुगली टाकून ते पुढे म्हणाले, मला वाचनाची सवय नाही, मी हट्ट करतो पण उच्छाद मांडत नाही. कविता ही माझी अखेरची मिळकत नसून अद्याप मला संपूर्ण ग्रेसच समजला नाही असे सडेतोड मत व्यक्त करत ग्रेस यांनी उपस्थितांना खेळवून ठेवले. भावना प्रकट होईल अशी ओवी म्हणजे भाषा असे सांगत ग्रेस म्हणाले, जो कलावंत उपमांचा मृत्यू घडवून आणतो तो स्वतःच्याच हाताने स्वतःचा गळा घोटत असतो. यावेळी तू आलीस तेव्हा रात्र रेंगाळत होती, नको दुःखाचा आडोसा, नको सुखाची चाहूल, झाडे वाढता वाढता होऊ नये फूल, वाटेत जरा उचलाया दगडाची लागे छाती या कवितांची पेरणी त्यांनी आपल्या भाषणात केली. स्वर्गाची अनुभूती देणारे साहित्य मला आवडत नाही, तर स्वर्गाचा फेर घडवून भूमीवर आणणारी साहित्यकृती अधिक प्रिय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विवेक सावंत यांनी डिजिटलायझेशनचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले, समाज डिजिटल होताना साहित्याचे रूपांतरही त्यात होणे आवश्यक आहे. यापुढील काळात अमानवी बुद्धिमत्तेच्या जोरावर तंत्रज्ञानाच्या आविष्कारातून परकी भाषा न शिकताही तिच्यातून संवाद साधणे शक्य होईल असे सुतोवाचही त्यांनी यावेळी केले. एक कारण असं आहे की मी जातच नाही कुठे, आणि त्याच्यामुळे एक फायदा असा की माझी आत्मलुब्धता आणि आत्ममग्नता मी अत्यंत नेहकीने बोलू शकलो आहे. फार सुंदर बोलले ते, आणि इथल्या बोलण्याने मी प्रभावित झालो. पण इथे समोर ज्यावेळेला त्यांनी माझ्या स्पर्शाची स्तुती केली, स्पर्श संवेदनेसारखी माणसाच्या बाबतीत प्रभावी आणि एकमेवा द्वितीय कोणतीच संवेदना नाही. पुन्हा एकदा त्यांच्या स्पर्शाने मला माझ्या स्वतःच्या संवेदनेकडे परतवलेले आहे. मित्रांनो, एक दोन गोष्टी मला स्पष्ट केल्या पाहिजेत की कविता ही माझी अचिव्हमेंट नाही. मी तुम्हाला म्हणालो, मी खून करू शकतो, खोटं नाही बोलू शकतो. मी बोलेनी, पण माझ्यापेक्षा त्याचा जास्त लाभ जर तुम्ही करून दिला तर मी रोज खोटं बोलायला तयार आहे. अशी काही परिस्थिती नाही. इट्स नॉट माय अचिव्हमेंट ॲट ऑल, नॉट इन द लिस्ट. संस्कारी मनुष्य नाही दुसरं, मला वाचनाची सवय नाही, काहीच नाही. ही तक्रार नाही आहे, हे गाऱ्हाणे नाही आहे, पण जेवढ्या काही उंचीच्या प्रतिमा आपण आपल्या मेंदूमध्ये माझ्याविषयी जोपासून ठेवलेले आहेत त्याचे खरे खोटे रूप तुम्हाला पडताळून पाहण्यासाठी मी मदत करतोय. महायुतीचे जागा वाटप झाल्यानंतरच नाराजांनी राजीनामा का दिला असा सवाल शिवसेना संपर्क प्रमुख नीलम गोरे यांनी उपस्थित केला. पुणे महापालिकेसाठी होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र बदलाचे, नाराजीचे आणि बंडखोरीचे वातावरण दिसत आहे. महायुती संदर्भातील जागा वाटपात अनेक ठिकाणी वरिष्ठांशी बोलून काही ठिकाणी फेरबदल करावे लागले आहेत. यामुळे काही पदाधिकारी नाराज झाले असून त्यांनी राजीनामे दिले आहेत. या संदर्भात बोलताना नीलम गोरे म्हणाल्या,
एक तर ज्या आमच्या कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आणि ज्या गोष्टीमुळे ते नाराज आहेत त्याच्यात एक तर पहिलंच वाक्य त्यांचं असं आहे की महायुतीची गरजच काय होती. मला असं वाटतं की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी ही महायुतीचा निर्णय घेतलेला आहे आणि सर्व महानगरपालिकांमध्ये शक्य तेवढी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधातलं मतदान संघटित करणं हा हेतू आहे. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांच्या भूमिकेवरती असे प्रश्न उभारणं हेच खरं त्यांच्या दृष्टीने योग्य नाहीये. पण त्यांनी पहिलंच म्हटलंय महायुती कशा लावी, त्याऐवजी फक्त शिवसेनेने लढायला हवं होतं जेणेकरून जास्तीत जास्त उमेदवारांना संधी मिळाली असती, हे त्यांचं म्हणणं. म्हणजे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये गैरप्रचार करण्याची परिस्थिती आहे. मी सर्व लोकांना सांगितलं होतं की ज्या वॉर्डांमध्ये 500 किंवा 1000 मतांपेक्षा जास्त मतांनी आपण पराभूत झालेलो आहोत त्या ठिकाणी कुणाकुणाची शक्ती आहे बघून त्याचं बेरजेचं राजकारण करणं हा यशाचा फॉर्म्युला आहे. त्याच्यावेळी एवढे अभ्यासू असणारे लोक अशा पद्धतीने कार्यकर्त्यांची दिशाभूल करतात आणि त्यातले अनेक जण वेगवेगळ्या पक्षात जायला निघालेले आहेत, कोण काँग्रेसमध्ये तर कोण राष्ट्रवादी. त्यांच्या उमेदवारीसाठी ते केवळ माझ्यावर आणि आमच्या पक्षावरती टीका करतायत असं मला वाटतं. काँग्रेसच्याच सहकार खात्याने काही सहकारी कारखाने 2-4 कोटी रुपयांना विकले असा घणाघाती आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन पुण्यात पवार यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षा सविता दगडे, अंकुश काकडे आदी यावेळी उपस्थित होते. जाहीरनाम्यातील ठळक बाबींचा धावता आढावा पवार यांनी यावेळी घेतला. काँग्रेस पक्षाशी काही जिल्ह्यांमध्ये असलेल्या आघाडीची माहितीही त्यांनी नमूद केली. केंद्र शासनाच्या यशवंत ग्राम सडक योजनेसाठी महाराष्ट्रातून प्रस्तावच येत नाहीत अशा आशयाचे तत्कालीन केंद्रीय ग्रामविकास मंत्री विलासराव देशमुख यांनी केलेले वक्तव्य खरे नाही असा दावा करतानाच त्यांच्या आरोपात तथ्य असते तर त्यांचे ते खाते गेले नसते असे बोचरे वक्तव्य अजित पवार यांनी यावेळी केले. सहकार खात्याने काही सहकारी कारखाने 2 ते 4 कोटी रुपयांना विकले आहेत, त्याबाबतचे पुरावे माझ्याकडे आहेत असा घणाघाती आरोपही त्यांनी काँग्रेसवर केला. महाराष्ट्रात ग्रामविकास खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. विलासराव देशमुख यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे संबंधित मंत्री अकार्यक्षम असल्याची चर्चा झाली होती. पवार यांना त्याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी आपण आर पाटील आणि जयंत पाटील यांनी ग्रामविकास मंत्री म्हणून काम पाहताना अत्यंत चांगले निर्णय घेतले असे नमूद करताना देशमुख यांना त्यांचे ते खाते गेले नसते अशी कोपरखळीही मारली. राज्य सहकारी बँक तोट्यात असल्याची टीका काँग्रेसने केली होती. त्यावरून अजित पवार यांना लक्ष केले जात होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापूर येथे प्रचार सभेत बोलताना राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याबाबत टीका केली होती. जात पडताळणीच्या प्रमाणपत्राच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा ठिकाणी काही प्रश्न आहेत, अजूनही काहींना मिळालेले नाहीत. माझी अडचण ही आहे, माझी स्वतःची, इतर पक्षांची ते अधिकारवाणीने सांगतील. आम्ही जर यादी प्रसिद्ध केली आणि त्या ओबीसी मध्ये असणाऱ्या भगिनीला किंवा बंधूला किंवा SC ST मध्ये असणाऱ्या बंधूला किंवा भगिनीला व्हॅलिडिटी सर्टिफिकेटच मिळालं नाही तर त्यांचा फॉर्म बाद होतो. आपण जिल्हा परिषदेला बघितलं आणि त्याच्यामुळं काही जण बाबा व्हॅलिडिटी तपासली जाऊन ज्यांची आलेली असेल तिथले निर्णय घ्यायला काही अडचण नाहीये म्हणून आम्ही 45 जागा पिंपरी चिंचवडच्या त्या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत. आज पुण्यामध्ये देखील जवळपास 80% पुढं आम्ही लोकांनी काम त्याच्यामध्ये केलेलं आहे. आमची पुण्यातली जी कार्ड कमिटी आहे आम्ही तसं प्रांतिकला काल लक्षामध्ये पण आणून दिलेलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये जवळपास 90% जागा ह्या आम्ही अंतिम केलेल्या आहेत. म्हणजे आम्ही सगळे एकत्र बसलेलो होतो, जिथं कुठं डिस्प्यूट होतं त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा इथं आता अमुक जागे याच्याकरता 2 नावं आहेत 3 नावं आहेत, आता शेवटी सर्व निर्णय तुम्ही घ्या. कारण पिंपरी चिंचवडमध्ये 92ची इलेक्शन, 97ची, 2002ची, 2007ची आणि आता ही 5वी 2012ची आम्ही त्या ठिकाणी करतोय. आणि पिंपरी चिंचवडच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मी स्वतः तिथल्या उमेदवारांचे मुलाखती घेतलेल्या आहेत. पुण्यामध्ये देखील गेल्या वेळेस आम्ही मुलाखती घेतल्या. ह्याही वेळेस थोडंसं आपण स्वतः मुलाखतीला आमचे सहकारी होतेच, अनिलराव असतील, बापूसाहेब असतील, वंदनाताई असतील किंवा इतर आमचे जयदेवराव गायकवाड, अण्णा थोरात, रवींद्र माळवकर, अंकुशराव काकडे, मवी अकोलकर सगळेजण त्या ठिकाणी होते. आमचे सेलचे सगळे प्रमुख पदाधिकारी असतील. पण हे सगळं करत असताना आपल्यालाही कळतं ना, मी खरोखरीच सांगतो की 5 वर्षापूर्वी पुण्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुका लढवत असताना आमच्या समोर आलेले उमेदवार मुलाखतीच्या निमित्तानं आणि ह्यावेळेसच्या क्वालिफाईड महिला देखील आहेत, आमचे पुरुष देखील आहेत, तरुण देखील कार्यकर्ते आहेत, युवती देखील आहेत. काही जण तर मुलींची लग्न देखील झालेली नाही पण त्यांना
एक चांगल्या पद्धतीनं आपल्या प्रभागात आपल्या वॉर्डामध्ये काम करायचं, अशा प्रकारची भूमिका त्यांनी या निमित्ताने त्या ठिकाणी मांडलेली. पुणे महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने चला मतदान करूया या पथनाट्याद्वारे मतदारांमध्ये जनजागृती सुरू केली आहे. तर इतरही स्वयंसेवी संस्था मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. निर्भयपणे मतदान करा, प्रलोभनांना बळी पडू नका, घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार बजवा, मतदानाचा दिवस म्हणजे सुट्टी साजरी करू नका, असे निरनिराळे संदेश देऊन मतदार जागृती केली जात आहे. मागील महापालिका निवडणुकीत 52% मतदान झाले होते. मतदान करणाऱ्यांमध्ये झोपडपट्टीत राहणाऱ्यांचे प्रमाण सर्वात जास्त होते. त्यापाठोपाठ मध्यमवर्गीय मतदानाला जातात असे यापूर्वी केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. मध्यम आणि उच्चवर्गीयांचे मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जास्तीत जास्त मतदारांनी हक्क बजवावा यासाठी जागृती करावी असा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यानुसार महापालिकेच्या जनसंपर्क विभागामार्फत चला मतदान करूया हे पथनाट्य शहराच्या विविध भागात सादर केले जात आहे. मुंबई येथील मायबोली कला मंचाचे किरण डांगे, प्रसाद रावरणे, स्वप्नील मनोहर, तुषार नवले आणि निलेश गवारे हे कलाकार पथनाट्य सादर करत आहेत. गिरीश साळवी यांनी लेखन तर प्रदीप डोईफोडे यांनी दिग्दर्शन केले आहे. शहरात विविध 35 ठिकाणी हे पथनाट्य सादर करण्यात येणार आहेत. मतदान, निवडणूक प्रक्रिया याबाबत माहिती दिली जात आहे. ऐतिहासिक प्रसंग नाट्यातून हुबेहूब सादर करून स्वरूप वर्धिनीच्या युवा कलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली. छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची घेतलेली शपथ, पांडुरंगाला हरिनामाच्या गजरात साथ घालणारे वारकरी, पंजाबचा भांगडा, महात्मा गांधीच्या पदस्पर्शाने पावन झालेली गुजरातची भूमी, सगळीकडे दुमदुमणारा जय जय रामकृष्ण हरीचा गजर, शिवाजी महाराजांनी केलेला अफजल खानाचा वध आदी प्रसंग नाट्यातून स्वरूप वर्धिनीच्या युवा कलाकारांनी यावेळी सादर केले. स्वरूप वर्धिनी संस्थेच्या वतीने मकर संक्रमण उत्सव आणि राष्ट्रगीताच्या शताब्दीनिमित्त वर्धिनीच्या युवा कलाकारांचे देशभक्तीपर नाट्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 500 युवा कलाकारांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कॉस्मॉस बँकेचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, कर्नल सदानंद साळुंके, राघवेंद्र मेहता, कल्याण वर्दे, उदय गुजर, शिरीष पटवर्धन, राप देसाई उपस्थित होते. राष्ट्रगीतात उल्लेखलेल्या पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्रविड, उत्कल आणि वंग या प्रांताचा इतिहास, कला, लोकजीवन तसेच या प्रांताचे देशातील योगदान यांचे नाट्यदर्शन सादर करण्यात आले. ज्ञानेश पुरंदरे यांनी दिग्दर्शन आणि मंदार परळीकर यांनी लेखन केले होते. भारतीय संस्कृती, संगीत, नृत्य, कला यांचे विविधांगी दर्शन नाट्याद्वारे घडवण्याचा हा प्रयत्न होता.